आणि एक त्यांचे आहे ना अजून एक 12वी समिता 11 आहे एकूण 5 फायनल पकडून 12 टोटल 12 नाही ना आजच्या 7 असतील टोटल 12 काल 7 झाल्या 15 बच्चे शिवाय 11 तर जाऊया मैदानाकडे. आजच्या दिवसातील चौथा सामना आपण पाहतोय. श्रेया 11 विरुद्ध शिवाय 11. श्रेया 11 संघाने मात्र नाणेफेकीमध्ये विजय संपादन करून क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. गेम ऑन होतोय. यावेळी आपण पाहतोय हलवार गतीने फेकलेला चेंडू फसवलाय फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता होईल. वेगामध्ये मात्र बदल केलाय. व्हेरिएशन पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन आहे. अडिरुद्ध गोलंदाजी करतोय राट्यापुरतं विकेटने. यावेळी बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न जोरदार अपील केली गेली होती पण अपील फेटाळली जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला जातोय. अजूनपर्यंत पाहिलं गेलं तर सांघिक अकाउंट शिवाय 11 संघाला खुलता आलेलं नाही. ज्याप्रमाणे आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन असतील त्यावेळेस मात्र फिल्डिंग रिस्ट्रिक्शन नसतात आणि त्यावेळी तुम्ही खुल्या हातानं हवाई फायर मोठे फटके करू शकताय. कारण 38 सर्कलच्या बाहेर जर पाहिलं गेलं तर 2 क्षेत्ररक्षण तैनात असतात. ऑन स्ट्राईकवर आहे भरत. जर पाहिलं गेलं तर गुणवान खेळाडू आहे. अनेक वर्ष यांनी क्रिकेटवर अधिराज्य गाजवले. आपल्या गावासाठी अनेक वेळी जिल्हा स्तरावर खेळलेला हा खेळाडू यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन डीप थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू फॉलो करतायत क्षेत्ररक्षण पण चेंडू जाईल डाऊन द ग्राउंड. पंचांचा इशारा येतोय की यस चौकार. दिल बहल जाए मेरा आपके आ जाने
आणि या चौकारांची अत्यंत वेगाने धावसंख्या वाढेल. अकाउंट खोललं जाते सांघिक तर वैयक्तिक भरत कडून. काय डीजेने धून लगावलेले आहे. दिल बहलता है मेरा आपके आचाने से. आणि यावेळेस मात्र भरतच्या बॅटमधून येतोय चौकार. फिल्डिंग मध्ये मात्र अदलाबदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक्सचेंज केला जातोय. डीप मधील लॉंग ऑफ मधला क्षेत्ररक्षक मात्र येते डीप पॉइंटला क्षेत्ररक्षित करण्याचा प्रयत्न येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षित केला जातोय का. चला विनंती करेल की सामना सुरू करायचा आहे. यावेळेस अनिरुद्ध ठाकूर पुन्हा एकदा राईट अबाउट द विकेट. यावेळी मात्र लेग कट फेकलेले चेंडू 38 सर्कल मध्ये डीपला चेंडू पकडला जाईल एक्स्ट्रा कव्हरला. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या वाढेल. बिनबाद 5 धावा असं धावपळ आपण पाहतोय शिवाय 11 संघाचं. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण ज्याप्रमाणे भरत सारखा विस्फोटक खेळाडू मैदानावर असताना मात्र हात मोकळे करून देत नाही. रोखलंय भरतला देखील. भरतची मी फलंदाजी पाहिली होती. काळव्याच्या मैदानावर काय विस्फोटक फलंदाजी या खेळाडूने केली होती मागील काही वर्षांमध्ये. पण आता जर पाहिलं तर अनेक नवोदित खेळाडू आलेत तरी पण मात्र जुने जाणत्या खेळाडूंचा प्रभाव हा नेहमीच आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. मागील सामन्यामध्ये जसं संजय घरातने केलेले खेळी आणि त्या खेळीनेच मात्र विजय संपादन केलं होतं. या बेली शॉट ऑफ दी लेंथ फिरकावून दिलाय चेंडू बॅकफुटवर जाऊन डीप पॉइंट रिझन मध्ये. पंचांचा इशारा येतोय की यस डाऊन दी ग्राउंड सीमा पार चौकार. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया आणि या चौकारांशी पाहतोय आपण क्रिकेटच्या परिभाषेतील देखणा फटका बॅकफुटवर जाऊन काय टायमिंग प्रॉपर टायमिंग. या 4 धावांनी धावसंख्या वाढेल. पहिले षटक मार्गस्थ असताना शिवाय 11 संघाची धावसंख्या होत आहे. बिनबाद 9 धावा. वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी प्रहार केलाय. फटका फसलाय की नाही. 38 सर्कलच्या बाहेर कोणतेही क्षेत्ररक्षण नाही. सेफली लँडिंग होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे फॉलो करतात. पकडतील तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी धावसंख्या वाढेल. 11 रन झालेल्या आहेत धावफलकावर. प्रत्येक खेळाडू क्षेत्ररक्षक आपण पाहतोय एक एक धाव वाचवण्यासाठी मात्र येथे प्रयत्न करत आहे. या देखील दोन्ही संघांना आपण पाहतोय करो अथवा मरो अशी परिस्थिती निर्माण झालेली. दोन्ही संघांसाठी जर पाहिलं गेलं तर विजय हा खूप महत्त्वाचा असेल, कारण या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल. या स्पर्धेतील ही चमकणारी ट्रॉफी जर तुमच्या नावावर करायची असेल तर निश्चितच या सामन्यामध्ये मात्र विजय संपादन करणं खूप गरजेचं असेल. तरच तुम्ही सेमीफायनलचा उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये प्रवेश करू शकताय. आणि त्यासाठीच मात्र मैदानावर आपण पाहतोय संघर्ष केला जातोय. प्रत्येक चेंडूवर फिल्डिंग मध्ये एक्सचेंज पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूंवर असलेला तणाव, दबाव आणि प्रेशर हा या सामन्यामधून आपल्याला पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं याचं श्रेय जाईल तेच म्हणजेच खारपाडा प्रीमियर लीग 2022च्या आयोजकांना. काय दमदार आयोजन आणि नियोजन देखील त्याच पद्धतीचं आहे. दुपारीचं सत्र चालू आहे. उन्हाच्या प्रखर ज्वाळा सोसून आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये रायगड अंपायर असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय चौधरी साहेब म्हणजेच संतोष सर यांचा देखील आपण कामगिरी पाहतोय. यावेळी शॉट ऑफ द लेंथ आणि नो डाऊट पंचांचा इशारा आमच्याकडे येईलच. वाईड चेंडू आहे. वेग होता चेंडूला पण मात्र बाउन्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता गोलंदाजाकडून, पण दिशाहीन गोलंदाजी करताना अवांतर धावसंख्येत आहे. टोटल मध्ये 1 धाव ऍड होईल. बिनबाद 12 धावा असं धावतं धावपळ आपण पाहतोय शिवाय 11 संघाचं. 38 सर्कल ऑन आहे त्यामुळे निश्चितच फिल्डिंग रिस्ट्रिक्शन नाहीत. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन काय फटका. आउटफील्ड खराब आहे. क्षेत्ररक्षण चेंडूच्या मागे फॉलो करेल पण पंचांचा इशारा येतो यस डाऊन दी ग्राउंड सीमा पार 4 धावांसाठी.
आणि खऱ्या अर्थानं कदाचित ओळखलं असावं फलंदाजाने, कारण या वाऱ्याच्या मंदकार झुलूक देखील याच बाजूने वाहत आहेत. आणि खरं तर फलंदाजाला या अनुकूल परिस्थिती आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय क्षेत्ररक्षण ताईनात, कोणतीही चूक करत नाही फलंदाज. एक मोठा झटका, भरत बॅक टू द पॅव्हिलियन. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय प्रतीक संघासाठी चांगली कामगिरी करतोय. भरत सारखा मौल्यवान विकेट मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यश मिळतोय प्रतीकला. यावेळेस मैदानामध्ये दाखल होतोय नौका फलंदाज विराज गावडे. तर एका बाजूने आपण पाहतो ऑन स्ट्राईकवर असणारा फलंदाज कैलास एका बाजूने स्कोर पुढे नेण्याचं काम करत आहे. यावेळेस कौतुक करावं लागेल प्रतीक या गोलंदाजाचं. यावेळी पुन्हा एकदा शॉट ऑफ द लेंथ विथ पेस करण्याचा प्रयत्न, पण पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय की वाईड चेंडू आहे. दिशाहीन गोलंदाजी पुन्हा एकदा दंडित केलंय गोलंदाजाला. अवांतर धावसंख्या 8 टोटलमध्ये एक धाव ऍड होईल. शिवाय 11 संघाची धावसंख्या होत आहे. दुसरे षटक मार्गस्थ असताना एक गडी बाद 17 धावा. यावेळी पुन्हा एकदा शॉट ऑफ द लेंथ होतं, पण पेस होतं चेंडूवर. आणि जोपर्यंत चेंडू कलेल ओळखेल तोपर्यंत मात्र चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे विकेट्स भरत सारखी मिलावली. त्यानंतर आपण पाहतोय एकही मोठा फटका अजूनपर्यंत मारू देत नाही हा प्रतीक हा गोलंदाज. जरी का चौकार आला असेल तरी पण मात्र मागेला चेंडू पाहिले तर निर्धाव फेकण्यामध्ये यश येतोय. यावेळी कट केलाय बॅकफुटवर जाऊन बॅकवर्ड क्षेत्रामध्ये डीप थर्डमॅन रिजनला चेंडूला फॉलो करतोय क्षेत्ररक्षक. चेंडू जाईल, पंचांचा इशारा येतोय की यस डाऊन द ग्राउंड सीमा पार चौकार. या 4 धावाने धावसंख्या वाढेल. 21 धावा धावफलकावर डिपॉझिट झालेले आहेत. यावेळेस कौतुक करावं लागेल कैलास या फलंदाजाच्या ज्याप्रमाणे जरी का भरत 9 धावांवर बाद झाला असेल तदनंतर मात्र एका हाताने जबाबदारी स्वीकारताना हा फलंदाज पुन्हा एकदा त्याच गतीने, पण दिशा मात्र वेगळी आहे आणि पंच या दिशेला दंडित करतायत. एक धावसंख्या टोटलमध्ये पुन्हा एकदा ऍड होईल. 22 धावा धावफलकावर होत आहेत. 3 अवांतर धावसंख्या. आमचे गुणलेखक अतुल घरत आम्हाला सांगत आहेत की अवांतर धावसंख्या या षटकामध्ये 3. यावेळी पुन्हा एकदा त्याच गतीने प्रहार केलाय, पण डीप मध्ये डीप पॉइंटला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलं आहे. हर्षद मोरे. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या वाढेल. स्ट्राईक रोटेशन होतोय. 23 धावा धावफलकावर झाल्यात. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते शॉट ऑफ द लेंथ त्याप्रमाणे मात्र क्षेत्ररक्षण सजवण्यामध्ये काय गुड कॅप्टन्सी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण त्या पद्धतीचे चेंडू फेकतोय गोलंदाज आणि त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील लावणं सजवणं ती जबाबदारी संघनायकाची असते. आणि त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मात्र डीप पॉइंटला आपण पाहिलं. हर्षद मोरेला तिथे ठेवलं होतं आणि चांगलं तिथे कलेक्शन देखील केलं. वन्स अगेन राईट ऑन राऊंड द विकेट. या विलीस त्याच वेगाने चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि षटक क्रमांक 2 देखील संपला जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर 23 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 11 धावा, त्यानंतर प्रतीकने 12 धावा खर्च केल्या, पण एक विकेट देखील मिळवलेला आहे.
बचना आणि या दुपारीच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रिकेटरचं प्रेक्षकांचं आणि खारपाडा ग्रामस्थांचं खारपाडा प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे. तर आपण पाहतोय खारपाडा ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय मधुकर काका भगत यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील धनाजी काका भगत यांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळी शॉर्ट ऑफ द लेग पुन्हा एकदा इथे पाहतोय आपण शॉर्ट चेंडूंचा खूप वापर केला जातोय. पंचांचा इशारा येतोय की वाईड चेंडू असेल पेस विथ बाउन्स होता पण दिशा नव्हती चेंडूला आणि अवांतर धावसंख्येत एक वाढ होईल. 24 धाबा धावफलकावर होत आहेत. खरं तर क्रिकेटवर असणारा प्रेम ही प्रचंड गर्दी आपल्याला सिद्ध करून दाखवते. कारण एवढ्या दूरवर असलेली क्रिकेटची ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ द लेंथ आणि त्याच प्रकार आपल्याला पाहायला मिळतं. बॅकफुटवर जाऊन डीप पॉइंटला बॅकवर्ड क्षेत्रामध्ये फटकावलेला फटका 2 धाबा देऊन जाईल. या 2 धावाने धावसंख्या वाढेल सांघिक. 26 धावा धावफलकावर झाल्यात. पहिली इनिंग चालू आहे आणि आजच्या दिवसातील जर पाहायला गेलं तर 5वा सामना आहे. यानंतरचा होणारा सामना एक असेल. त्यानंतर आपल्याला उपांत्य फेरीचे 2 सामने पाहायला मिळतील. त्यानंतरचा या स्पर्धेचाच म्हणजे खऱ्या अर्थानं चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा फायनलचा सामना पाहायला मिळेल. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न वारंवार फलंदाजांकडून पाहायला मिळतोय आणि याच कृष्ण मात्र ओळखलंय गोलंदाजांना आणि इथे फ्रंट ऑफ द विकेटला चेंडू फेकला गेलाय. जर का हा चेंडू फ्रंट फुटचा वापर करून खेळला असता तर निश्चितच समोरच्या दिशेने खेळता आला असं पण समोरचा चेंडू बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव खेळावा लागतोय. यावेळी पुन्हा एकदा आणि वारंवार मी म्हटल्याप्रमाणे शॉर्ट ऑफ द लेंथचा गोलंदाज खूप मारा करतायत आणि पंच देखील त्याला दंडित करतायत. 27 धावा झाल्या. टोटलमध्ये 1 धावा ऍड केली गेली आहे अवांतर धावसंख्येच्या स्वरूपामध्ये. मागील देखील षटकामध्ये पाहिलं तर 3 धावा अवांतर फेकल्या होत्या प्रतीकने आणि या देखील षटकामध्ये आपण पाहतोय अनिरुद्ध ठाकूर 2 वाईड चेंडू फेकतोय. वन्स अगेन फॉर कमबॅक राईट अबाउट द विकेट. यावेळी शफल झालाय अक्रॉस द लाईन. कोणतेही क्षेत्ररक्षक तिथे तैनात नसावा. चेंडू जातोय बॅकवर्ड क्षेत्रामध्ये. पंचाचा इशारा येतोय. यस बाउंड्री. बैक मारती है फ्रंट मारती है बैक मार आणि या चौकाराची धावसंख्या आता ते वेगाने वाढेल. धावसंख्या होते सांघिक 31 धावा तर वैयक्तिक 17 धावांवर कैलास खेळतोय. ज्याप्रमाणे फलंदाज जरी का पहिला बाद झाला असेल भरत पण या सामन्याची जबाबदारी जणू काही या खेळाडूने घेतली असावी त्याची सोबत देतोय. विराज अजूनपर्यंत एकही चेंडू या इनिंग मधील मला वाटतोय खेळलेला नाही. एक चेंडू खेळलेला आहे. निश्चितच लेदर क्रिकेटमध्ये अनेक वेळा या खेळाडूंनी आपलं नाव कमावलेलं असं विराज नॉन स्ट्राईक एंडवर. यावेळी मात्र जोरदार अपील केली जातोय. चेंडू जातोय सरळ विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. कौतुक करावं लागेल अनिरुद्ध ठाकर या गोलंदाज ज्याप्रमाणे जरी का वाईड चेंडू फेकले गेले असतील जरी का चौकार लगावले असतील तरी पण मात्र प्रत्येक चेंडू हा वेगवान आणि दिशेने प्रत्येक नियंत्रण असलेला चेंडू फेकतोय. यावेळी पॉपिंग क्रेज मध्ये चेक केलेला चेंडू हलवार गती व्हेरिएशन. मी म्हटलं होतं या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक चेंडू फेकण्याची क्षमता गुणवत्ता या खेळाडूकडे आहे. त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं असेल. वन्स अगेन पाहतोय निर्धाव चेंडू फेकले जाते. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. स्कोर रिमेन्स ॲज इट इज ऑन द स्कोर बोर्ड 31. लॉस ऑफ 1 विकेट इन द फॉर्म ऑफ भरत. उन्हाच्या प्रखर ज्वाला सोसत मात्र प्रत्येक खेळाडू स्वतःला सिद्ध करत आहेत.
यावेळी पुन्हा एकदा जोरदार अपील पंचांचा बोट गगनाकडे, फलंदाज बाद होते. कैलास मात्र परतावं लागेल. कैलास बॅक टू द पॅव्हिलियन. पाऊस परतयो चौकर षटकाराचा, सोन्यावर पाऊस परतयो चौकर षटकाराचा. मैदानावर पाणी पाठवायचं आहे. स्कोर 31 धावा झाल्यात. 2 विकेटचं नुकसान सहन करावं लागतं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पाण्याची बाटली भर ना. खरं तर दोन्ही संघांना विजयाची नितांत गरज असेल, कारण दोन्ही संघ हे करो अथवा मरो अशा परिस्थितीमध्ये हा सामना खेळत आहेत आणि निश्चितच नो डाऊट हा अंडर प्रेशर मध्ये दोन्ही संघांसाठी, दोन्ही खेळाडूंसाठी, दोन्ही संघातील खेळाडूंसाठी हा सामना असतील. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. क्लॅश ऑफ द टायटन्सचा काय असतो हे आपल्याला या मैदानावर या सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शिवाय 11 संघाची धावसंख्या होत आहे 2 गडी बाद 31 धावा. अजूनपर्यंत 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि कितपत धावांचं एक टार्गेट सेट करतात ते आपल्याला पाहायचं आहे. प्रवीण गोलंदाजी करेल. ऑन स्ट्राईकवर असेल विराज, तर नौका खेळाडू मात्र 4थ्या स्थानावर खेळपट्टीकडे दाखल झालाय प्रीतम. क्रिकेटवरचं प्रेम ही प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते, ते दर्शवतच आहेत. कारण गावापासून खूप अंतरावर असणारा हा मैदान खैरासवाडी विभागामध्ये आणि मैदान अवेलेबल नसताना मात्र खरोखरच आयोजकांचं आभार मानावा लागेल, कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे मैदानाची अवेलेबिलिटी केली सन्माननीय चंद्रकांत शेठ यांचे वडील गणुशेठ पेंडेवाले यांच्या मार्फत आपण पाहतोय हा भव्यदिव्य मैदान या स्पर्धेसाठी लाभला गेला आहे. यावेळी राईट अमोर द विकेट. अंगातील ताकद बॅट मध्ये नो डाऊट येतोय. बॅट मधून एक दणदणीत षटकार. क्या बात है. यावेळेस मात्र एका खेळाडूचं येथे संगीत सादर केलं गेलं आहे. विराजच्या नावानं इथे गीत तयार केलं गेलं आहे. यावेळी पुन्हा एकदा बॅट मध्ये ताकद, पॉवर हिट करण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि चेंडू यामध्ये काही समन्वय आपल्याला पाहायला मिळणार नाही. चेंडू जातो सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. या 6 धावांनी मागील षटकारांची धावसंख्या वाढली होती. 37 धावा धावफलकावर येत आहेत. 4थं शतक मार्गस्थ आहे. प्रवीण मात्र कमबॅक करतोय. 1 सेकंड राईट अमोर द विकेट. यावेळी शॉट ऑफ द लेंथ, नो डाऊट क्षेत्ररक्षण तेथे तैनात आणि कोणतीही चूक करत नाही. यावेळेस मात्र खराब शॉट मानावा लागेल. ऑफ एस्टीच्या खूपच बाहेर चेंडू पेस विथ बाउन्स होतं, पण हात जर चेंडू का ऑफच्या दिशेने ढकलला असेल निश्चितच 4 धावा मिळाल्या असतात. पण यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. विराज बॅक टू द पॅव्हिलियन. पाऊस परतयो चौकर षटकाराचा, सोन्यावर पाऊस परतयो चौकर षटकाराचा. काय नो कसला नो. आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. विराजला परतावा लागेल. आणि काय झेल पकडलाय संघाचा संघमालक कपड पाहतोय. श्रेया 11 संघाचा संघमालक सोन्या म्हणजेच सुनील यांनी काय झेल पकडलाय. मोठी विकेट होती. विराज सारखा फलंदाज लेदर क्रिकेट मध्ये अनेक वर्ष आपण पाहतोय. चांगला खेळ करतोय हा खेळाडू आणि खेळाडू अपेक्षा असाव्या शिवाय 11 संघाला, पण मात्र अपेक्षांचा भंग होतोय. कारण तेथे एक निवडलेला चुकीचा फटका
आणि स्वतःची विकेट गमावून बसला. ज्या पद्धतीने कैलासनं जबाबदारी स्वीकारली होती त्या पद्धतीची जबाबदारी मात्र पेळावता आली नाही विराज या खेळाडूला आणि बाद होते फलंदाज. तिसरा झटका लागतोय. यावेळेस मात्र 5वा खेळाडू खेळपट्टीकडे रवाना होतोय सुशांत. यावेळी पुन्हा एकदा फसलाय फटका क्षेत्ररक्षण तैनात आणि कोणतीही चूक करत नाही. यावेळेस मात्र फलंदाज बाद होते राहुल. राहुल या क्षेत्ररक्षकाने झेल पकडलेला आहे. धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. धरली कॅच रंगात आली बघा ही आणि जरी का या षटकामध्ये षटकार आला असेल त्यानंतर मात्र काय कमबॅक. पुढील 3 चेंडूंवर 2 विकेट आणि एक निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश येतोय प्रवीण यश गोलंदाजाला. 37 धावा धावफलकावर झाल्यात. यावेळेस मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. काय कमालीची गोलंदाजी. कौतुक करावं लागेल गोलंदाज प्रवीण याचं. यावेळेस मात्र ऑन हॅट्रिकवर असेल आणि हॅट्रिक होतोय की नाही. या विलिस मात्र सेफली लँडिंग होते. सतत फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न. 4 क्षेत्ररक्षण चेंडूला पकडण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र धावचीची नामी संधी. डेंजर झोन मध्ये धावत होता हा खेळाडू पण मात्र सुरक्षितरित्या पोहोचतोय क्रीज मध्ये आणि इथे 2 धावा काउंट केल्या जातील. 2 धावा डिपॉझिट होतात. 39 धावा धावफलकावर लागले जातात. टॉप ऑर्डर जर पाहिले गेले तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि मधल्या फलीतील खेळाडूंवर मात्र पूर्णपणे जबाबदारी येऊन ठेपली. ज्याप्रमाणे मागील सामन्यामध्ये पाहिलं तर संजय घरतने केलेली कामगिरी काय वाखण्याजोगी होती. 25 धावांवर 5-6 विकेट पडल्या असताना मात्र एका हाती धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला आणि 19 धावा स्वतःच्या बॅटमधून जमावल्या होत्या आपल्या संघासाठी. तशीच फलंदाजी येथे करणं गरजेचं आणि यावेळेस मात्र काय शफल झालाय फलंदाज. पंचांचा इशारा काय येतोय आणि 1 बाउन्स सीमापार चौकार. आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकानंतर पाहिलं तर शिवा 11 संघाची धावसंख्या होत आहे 4 गडी बाद 43 धावा. अजूनपर्यंत 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि कितपत धावा एक टार्गेट सेट करतात हे आपल्याला पाहायचं आहे. कारण दोन्ही संघांना हा विजय खूप गरजेचा आहे. सर्वांना ठाऊकच आहे आणि तुमचा विजयच तुमचं या स्पर्धेतील अस्तित्व टिकवून ठेवू शकते. आणि चला पंचांचा इशारा येतोय की आपण विस्तारायचा आहे. टीम मीटिंग नाही घ्यायचे कारण आपल्याकडे 25 मिनिटाचा अवधी आहे. अजूनपर्यंत यानंतर 4 सामने होणार आहेत आणि प्रत्येक सामना हा 5 षटकांचा कसा खेळवता येईल याकडे मात्र आयोजकांचं लक्ष केंद्रित आहे आणि यासाठी मात्र तुमचं सर्वांचं सहकार्य असणं खूप गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक गावामध्ये जर पाहिलं गेलं तर या लीग सुरू झाल्या 2008 मध्ये ललित मोदी यांनी केलेला हा सुरुवात IPL इंडियन प्रीमियर लीग आणि खऱ्या अर्थाने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिलं की सर्वाधिक धावा बनवेल त्या खेळाडूसाठी कॅप, सर्वाधिक विकेट्स घेईल त्यासाठी कॅप, अनेक वेगवेगळे पारितोषिक बक्षिसं या लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. आणि या लीगचं मात्र एवढा प्रचार झाला की प्रत्येक गावोगावी या लीग सुरू झाल्या आणि यावेळी मात्र वेगवान गोलंदाजी करताना पंचांचा इशारा येतोय की ऑफ एसटीच्या खूपच बाहेर चेंडू आहे. वाईड चेंडूनी सुरुवात करतोय ऋतिक हा गोलंदाज. 44 धावा धावफलकावर होत आहेत. 55-60 धावा हा एक वेल टार्गेट असू शकतो या स्पर्धेमध्ये कारण त्या पद्धतीचा सामना आहे. अंडर प्रेशरचा हा सामना आहे. यावेळी पॉपिंग क्रेजमध्ये फेकण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न, लोअर फुलटॉस चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र कव्हर पॉइंटला चेंडू पकडला जाते. 1 धाव पूर्ण होईल. 45 धावा धावफलकावर झाल्यात. मोठे फटके मारून न देणे हा कदाचित प्रयत्न असेल ऋतिकचा कारण त्यासाठीच मात्र संघनायकानं जबाबदारी दिली आहे या गोलंदाजाकडे
आणि आपल्याला सोपवलेली जबाबदारीला कितपत योग्य ठरतोय हा गोलंदाज पाहावा लागेल. पण एका बाजूने काय फलंदाजी करतोय सुशांत. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. खोलवर फेकलेला चेंडू खोलात फेकतोय चेंडू. धाव चेंडूची सांगता होईल. 45 धावांवर धावसंख्या थांबली जात आहे. निश्चितच ऋतिक हा आयकॉन गोलंदाज आहे आणि त्या पद्धतीचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय. पुन्हा एकदा खोलवर फेकलेला चेंडू पॉपिंग क्रेज मध्ये धावची नामी संधी डेंजर झोनकडे मात्र पंचांचा इशारा काय येतोय आणि सुरक्षितरित्या फलंदाज पोहोचतोय. एक धाव काउंट केली जाईल. एका धावेने धावसंख्या वाढेल. अतुल 46 धावा झाल्यात. उन्हाच्या प्रखर ज्वाला असताना आपण पाहतोय काय क्रिकेट रसिकांचं प्रेम खारपाडावासियांचं इथे इतकं दूरवर असलेली ही स्पर्धा पाहण्यासाठी वाडीतील लोक देखील इथे जमा झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये या लीग मध्ये समावेश आहे. कारण ग्रुप ग्रामपंचायत आणि सर्वांचं इथे खेळ पाहायला मिळेल. यावेळेस मात्र बॅट मधून फटका येतोय. हो एक चांगला एफर्ट होता पण पंच सांगतात की यस आउट ऑफ द पार्क. एक मॅक्झिमम ह्यूज षटकार. आणि या षटकाराशी आपण पाहतोय सांघिक अर्धशतक झलकावल्या गेल्या. 52 धावा धावपळकावर पटकावल्या गेल्या आहेत. यावेळेस रमाकांत ऑन फायर. या वेळेचा मात्र तेथे क्षेत्ररक्षण ताईंना चांगलं एफर्ट केलं होतं पण पंचांचा इशारा काय येतोय. यस क्रॉस द लाईन आउट ऑफ द पार्क. एक मॅक्झिमम षटकार. थँक्यू. आणि अशा कामगिरीची ही जबाबदारी घेणं खूप गरजेचं असते. 6व्या 7व्या स्थानावर येणारे खेळाडू काय फलंदाजी करतायत. रमाकांत यावेळेस प्रहार करतोय प्रत्येक चेंडूवर. बॅक टू बॅक आपण पाहिलं गेलं तर एका आयकॉन गोलंदाजावर मात्र 2 मोठे फटके मारणं खूप गरजेचं होतं आणि ते करून दाखवलं रमाकांत या फलंदाजानं. 58 धावा धावपळकावर लागल्या गेल्या आहेत. यावेळी पुन्हा एकदा डिक केले. खोलमध्ये फेकलेले चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण तिथे स्टॉप केले. चेंडूला एक धाव पूर्ण. दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय. यस सिंगल इज कन्वर्टेड इंटू डबल. 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावांना धावसंख्या होईल. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि इनिंग क्रमांक 1 समाप्त झाल्यानंतर शिवाय 11 संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर 4 गडी बाद 60 धावा 61 धावांचा एक वेल टार्गेट सेट केलं गेलं आहे. तर आपण पाहतोय अनेक मान्यवरांमध्ये ग्रुप ग्रामपंचायत खारपाडाचे विद्यमान उपसरपंच सन्मान साहेब देखील इथे उपलब्ध आहेत. आपण पाहतोय नितेश दादा गर्द यांचं देखील सकाळीच्या 17 पासून या क्रिकेटवर असणारं प्रेम इथे आपल्याला पाहायला मिळते. कारण आपल्या दैनंदिन जीवनातील कामकाज बाजूला ठेवून क्रिकेटची ही स्पर्धा, कारण खऱ्या अर्थानं प्रीमियर लीग म्हटली की गावातील सर्व खेळाडू सर्वांचा मान सन्मान तिथे असतोय आणि म्हणूनच आपण पाहतोय आपलं कामकाज बाजूला ठेवून येते सरपंच साहेब देखील उपलब्ध आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर दुसऱ्या सत्रासाठी म्हणजे सेकंड इनिंगसाठी मी विनंती करतोय समालोचकाचा कार्यभार सांभाळण्यासाठी उरण विभागाची शान आणि गावठाणचा अभिमान म्हणजेच विपुल चला आयोजकांनी लगेच मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. यस कॅमेरामॅन
पुढील सामना होणार आहे त्याच्या नाणेफेकीसाठी लगेच दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे. शिवशंभू 11 विपक्ष समिदा 11 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते आपण समालोचन कक्षाशी आपण संपर्क साधा. येस दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्याकडे येत जा आणि ड्रिंक्स ब्रेक जेव्हा होईल तेव्हा मात्र 12th मॅन मैदानामध्ये ड्रिंक्स पुरवतील. सामना आपण पाहतो एका बाजूला श्रेया 11 विपक्ष शिवा 11 प्रथमतः फलंदाजी करत असताना शिवा 11 या संघानं धावा जमा केल्यात 60 धाबा आणि 61 धाबांचं आव्हान ठेवलंय श्रेया 11 संघासमोर. एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खारपाडा प्रीमियर लीग 2022 शानदार पर्व यंदा दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा जाऊन पोहोचले आणि पेन तालुक्यातील एक या स्पर्धेला खरं तर बऱ्याच साऱ्या क्रीडा रसिकांची आपल्याला साथ पाहायला मिळते. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये येत आहेत आणि आपण दोन्ही पंच सुद्धा पाहू शकताय. संतोषजी चौधरी आणि शैलेशजी चव्हाण असे रायगड पंच कमिटीचे दोन आपण व्यावसायिक पंच पाहतोय. 61चं आव्हान दोन क्षेत्ररक्षक आपण पाहू शकताय. एक मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तर एक क्षेत्ररक्षक मात्र टीप मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक तैनात केलाय. गोलंदाजाला इथं मात्र 61 धाबा या वाचण्यासाठी पहिला गोलंदाज इथे दाखल केला जाईल. विराज गावडे एक नामवंत खेळाडू आहे या परिसरातील. कारपाडा प्रीमियर लीग मध्ये आपण पाहू शकताय एक चांगला लेदर क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि सर्वात जास्त खरं तर ऑक्शन मध्ये कारपाडा प्रीमियर लीग मध्ये सर्वात जास्त पॉइंट्स या खेळाडूवर खर्च करण्यात आले होते आणि हा खेळाडू मात्र आपण पाहू शकताय विराज गावडे सध्या गोलंदाजीसाठी तैनात असणार आहे. सत्याने आपण पाहत असतो ते बऱ्याच ठिकाणी खरं तर ज्या पद्धतीनं आज राकेशने विषय छेडला की 2008 पासून ज्या लीगची सुरुवात झाली IPL आणि खरं तर आता आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खरं तर भारतवासियांसाठी की रतन टाटांनी ती संपूर्ण आता स्पर्धा आपल्या ताब्यामध्ये घेतल्या. ज्या पद्धतीने आपण विवो IPL पाहत होतो आता टाटा IPL पाहायला मिळेल आणि बऱ्याच साऱ्या घोषणा आपल्याला त्या पाहायला मिळतील या प्रीमियर लीग मध्ये. जाऊया मैदानाकडे. गेम ऑनचा इशारा P1चं परिषद हाताळण्याकरता विराज गावडे इथं तैनात असेल तर सलामीला मात्र फलंदाज ऑस्ट्रेकला अनिरुद्ध ठाकूर नॉनस्ट्राईक एंडला आपण पाहू शकता ओमकार ठाकूर अशी ठाकूर ब्रदर्सची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. कारण सध्याच्या घडीला ठाकूर ब्रदर्स खरं तर हे सध्या ब्रँड झालंय संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताचं. मात्र ही ठाकूर ब्रदर्सची जोडी श्री या संघाकडून खेळण्यासाठी तैनात. यावेळी हा चेंडू बराच काळ हवेमध्ये कॉलिंग तर चाललंय. एका चेंडू खाली आपण पाहू शकताय 7 फिल्डर आणि मात्र ही झेल टिपली जाते. पहिला फलंदाज होईल झेलबाद. भल्या भल्यांची लावतोय वाट विराज गावडे ऑलराऊंडर. 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 पहिल्याच चेंडूवर खरं तर विकेट मिळवले विराज गावडेनं. झेल टिपलाय कैलास पाटील यांच्या माध्यमातून आणि मात्र एका फलंदाज अनिरुद्ध ठाकूर याला परतीचा रस्ता दाखवलाय. एक चांगली गोलंदाजी. सत्यानं असं तुम्ही काम करा. आपण राकेश म्हणत असतो की काम केल्यानंतर तुम्हाला गुगलनं शोधलं पाहिजे. अगदी आज बरेचसे खेळाडू नुसतं गुगलला नाव टाकलं तरी त्या खेळाडूंचा आपला खेळ पाहायला मिळत असतो. बरेच आज खेळाडू ब्रँड पाहायला मिळत असतात आणि त्यामधील एक नाव मी म्हणेन या परिसरामधील विराज गावडे एक चांगला अष्टपैलू असा खेळाडू ज्याच्या पहिल्याच चेंडूवर मात्र एक मोठा फलंदाज त्याने बाद केलाय. तिसऱ्या क्रमांकावर प्रतीक इथे तैनात होतोय. तिसऱ्या क्रमांकावर इथे 61चं आव्हान आहे आणि हे आव्हान मात्र एक चांगलं सेफ आव्हान म्हणू शकता आपण क्रिकेटमध्ये. मात्र चांगली गोलंदाजी विराज गावडेच्या माध्यमातून पाहायला मिळते. पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं तो गोलंदाजी करण्यासाठी तैनात आहे. यावेळी चेंडू पद्धतीचा अप्रतिम चेंडू होता. बॅकफुटवर गेल्याने डी पॉइंटच्या वरतून चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. मिळतील या चेंडूवर 4 धाबा. अगोदरच्या खरं तर
मॅच मध्ये त्यानं 50 मारली होती असा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय तो म्हणजे ओमकार ठाकूर. त्याच्या बॅटमधून एक चौकाराला बॅकफुटर गेला आणि डी पॉईंटच्या वरतून त्यानं फटका टोळून दिलाय. समोर विराज गावडे आहे मात्र चांगली फलंदाजी करणारा हा फलंदाज. अगदी तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पण हा चेंडू आपण पाहू शकता गुडलेस पॉईंटवरून थोडासा उडवण्यात आलाय आणि हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. कौतुक करायला हवं विराजचं अप्रतिम त्याचा स्पेल पाहायला मिळतोय. जास्त गोलंदाज तो खांद्याचा वापर करतोय. हे तर लेदर आणि टेनिस मध्ये बराचसा फरक आहे भरपूर फरक आहे आणि तो क्रिकेट जो खेळ लेदरचा क्रिकेट जो खेळत असतो त्याला यातला फरक तो ओळखत असतो आणि त्याचा पुरेपूर वापर तो मात्र टेनिसमध्ये करत असतो. तसा वापर करणारा आपण म्हणू शकता विराज गावडे. यावेळचा चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेग होता पण दिशा खराब आणि दिशाहीन ही गोलंदाजी होताना पाहायला मिळते. दंडित केले जाते आव्हांतर स्वरूपात मिळाली जाईल एकेरी धावेनिशी धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या म्हणजे 1-5 61चा जो मला पाठलाग करायचा आहे आणि इथून मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल ओमकारला कारण त्या बॅटमध्ये चौकार आलाय. तर जास्त वेगवान चेंडू फेकले जातात ते म्हणजे सातत्यानं विराजच्या माध्यमातून. यावेळी हाफ ट्रॅकर होता उडून दिलाय वाईडिश लॉंगॉन मध्ये चेंडू जातोय सरळ. यावेळी आडला गेलाय चेंडू थोडंसं आउटफील खराब आहे. अगदी चेंडू आपण पाहू शकता वाईडिश लॉंगॉन पासून ते मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. या चेंडू मेळा जातील तब्बल 3 धावा आणि 3 धाबीनिशी धावपटल्यावर धाबा लागल्या जातात त्या म्हणजे 8 धाबा. 1-8 61चा पाटला आणि इथून मात्र थोडंसं आपण आउटफील खराब म्हणूयात. पुढील होणारा सामना चला लगेच यायचे शिवशंभू 11 विपक्ष समिधा 11. दोन्ही संघाच्या संघनायकाला अगदी शेवटची ही विनंती आहे आमच्याशी आपण संपर्क साधा. धावपट्टावर धाबा लागले गेल्यात 8 धाबा जे आपण पाहू शकता. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत श्रेयश पाटील चिकुवाडी. खरं तर 4 सामने तो खेळलाय आणि त्याच्याजवळ आतापर्यंत 2 ते 3 चेंडू आतापर्यंत आलेत म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. त्याच्याजवळ चेंडू यायला सुद्धा घाबरतोय अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण आहे. बॅकफुटवर गेलाय डी पॉईंटच्या वरतून उडवून दिलाय 1 बाउंड चेंडू जाईल ओव्हर द रोप मिळतील या चेंडूवर 4 धाबा. पहिल्या षटकाचा इथं खेळ पाहू शकता. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत विराजनं. धावपटलावर धाबा जमा केल्यात त्या म्हणजे 12 धाबा. एक चांगली फटकेबाजी करतात फलंदाज. सातत्यानं जर पाहायला गेला तर एक प्राथमिक मी अंदाज बनू शकतो राकेश की जवळजवळ 30 ते 32 पावलाची विकेट पाहायला मिळते. त्यामुळे जे फलंदाजांना टायमिंग करायला मिळते तर चेंडू जरी 22 पावलांची जरी विकेट असली तरी मात्र एक चांगली वेट अँड वॉचची आपण फलंदाज करताना पाहायला मिळतात. कारण बॅकफुटवर जाऊन बॅलन्सिंग करणं आणि त्यानंतर डी पॉईंटच्या वरतून खेळणं हे फार कठीण असतं. यावेळी हलक्यात खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट मिड ऑफ मध्ये उडालेला झेल टिपला जातोय आणि इथून मात्र फलंदाज होतील झेलबाद. भल्या भल्यांची लावतोय वाट विराज गावडे ऑलराऊंडर. भल्या भल्यांची लावतोय वाट विराज गावडे ऑलराऊंडर. भल्या भल्यांची लावतोय वाट विराज गावडे ऑलराऊंडर. पहिल्या षटकाचा इथे खेळ झालाय. 12 धाबा धावपट्टा लागल्या गेल्या 2-12 61चा पाठलाग करत असताना श्रेया 11 संघाची ही आपल्या स्थिती पाहायला मिळते. 4थ्या क्रमांकावर इथून फलंदाज तैनात झालेत हर्षद मोरे 4थ्या क्रमांकावर इथं तैनात होतील. चांगली ही स्पर्धा आपण पाहू शकता. खारपाडा प्रीमियर लीग रोहित फलंदाज इथून 4थ्या क्रमांकावर तैनात झालेत. एक चांगली खारपाडा प्रीमियर लीग 2022 ची शानदार पर्व आपण पाहू शकताय. इथून मात्र कुठले संघ आज क्वालिफाय होतील यामध्ये कुठली लढत होईल आणि त्यानंतर कुठला संघ आज चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन या भव्यदिव्य ट्रॉफीवर आपलं नाव करेल यासाठी आज बरीच सारी प्रेक्षकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळते या विभागामध्ये. खारपाड प्रीमियर लीग 2022 शानदार आयोजन. गोलंदाजीतून दाखल झाले तर भरत गोलंदाज दाखल होतील. दुसरी षटक हाताळण्याकरता ऑन स्ट्राईकला आपण फलंदाज पाहू शकता या
फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईकला रोहित हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळचा चेंडू अचूक टप्प्यावर फेकला जातोय. चांगली लाईन आणि लेन पाहू शकताय. हा पहिला चेंडू निर्धावा आलाय. येणारे अजून मात्र 23 चेंडू आणि इथं जिंकण्यासाठी 49 धाबांची अजूनही गरज. 23 चेंडू 49 धाबा कंपल्सरी चेसिंग. या धाबा अगदी सहज बनवायचे असतील तर मात्र मोठी फटके करावे लागेल. मागील सामन्यामध्ये आपण स्वप्नील भोईरला पाहिला होता, अप्रतिम त्याचा खेळ आपण पाहिला. 34 धाबा त्यानं कुठला एक बेस्ट ऑलराऊंडर, एक चांगला परफॉर्मन्स म्हणजे त्याच्या बॅटतून आपल्याला पाहायला मिळाला. थोडेसे पद्धत आली तर आपल्याला पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला होता, पण यावेळी हा चेंडू मिळायला जाईल. फक्त एकेरी धाबेनिशी धावपटलावर धाबा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 13 धाबा. 2 बाद 13. एक चांगल्या सुस्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळतो, श्रेया संघ. पण विराज गावडेचं कौतुक करूयात. त्यांना P1च्या पहिल्या षटकामध्ये 12 धाबा खर्च केल्या आणि या 2 विकेट ज्या महत्वाच्या त्याने मिळवल्यात. अप्रतिम ते खरं तर षटक म्हणावं लागेल. आणि हे षटक सुद्धा तशाच पद्धतीचं पाहायला मिळतं. एक क्षेत्ररक्षक आता मात्र थोडासा डीप मिड विकेटमध्ये आणण्यात आलाय. एक क्षेत्ररक्षकाला शॉर्ट मिड विकेटमध्ये तैनात केलाय. ही व्यूहरचना सातत्यानं आपण पाहू शकताय. यावेळी हा चेंडू पडल्यानंतर आपण पाहायला गेला तर डावी इष्टीच्या अगदी बाहेर अवांतर स्वरूपात ही धाव मिळाली जाईल. हा वाईट चेंडू होता आणि धावपट्टा धाबा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 14 धाबा. या व्यूहरचना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत असतात क्रिकेटमध्ये. याकरता व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळत असतात बुद्धिबलामध्ये. जशा समोरचा चाळत करत असतो तसे आपल्याला पायदे हलवायला लागतात. अगदी तशीच आज आपण खेळाडू आढळताना सुद्धा पाहतोय गोलंदाज. चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय, ताकदीचा वापर केलाय, चेंडूला पाठवून दिला हवाई सफर, सीमारेषा पलीकडे ठोकलाय, षटकार. हॅलो, चला एक शेवटची विनंती केली जाते. यावेळचा चेंडू आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, अगदी वेगवान चेंडू होता. पण यावेळी चेंडू कुठल्या प्रकारची धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतंय. धावपट्टा धाबा लागल्या त्या म्हणजे 20 धाबा. 61चा पाठलाग करायचा आहे. या षटकामधील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भारत चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार हा अपवाद जर सोडला तर चांगली गोलंदाजी त्याच्या स्पेलमध्ये पाहायला मिळाली. अगदी खोलामध्ये हा चेंडू फेकला होता. मिड ऑफ मध्ये ड्राईव्ह केलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चिकुवाडीचा खेळाडू श्रेयस तिथे आले. फेकी मात्र खराब. पकड चांगली केली होती पण फेकी थोडीशी खराब पाहायला मिळते. अगदी या खेळाडूकडे जर पाहायला गेला तर एक चांगलाच खेळ आहे. मात्र हा चेंडू आढळून जातोय. या चेंडू मिळाला जाईल 1 धाव. एकेरी धाबेनिशी 21 धाबा धावपटला लागल्या गेल्यात. या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 11 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपटला धाबा लागल्या गेल्या 2 बाद 21. 61चा पाठलाग करायचा आहे. अजूनही जर विचार केला तर 40 धाबा अजून तुम्हाला बनवायच्या आहेत. येणाऱ्या 19 चेंडू आणि 40 धाबा. चांगला स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण. विराजचं कौतुक करूया. खरोखर अप्रतिम त्यांना चेंडू अडवलाय. इतर मात्र मिळाला जाईल. एकेरी धाव. 12 चेंडूंचा आता खेळ झालाय. धावपटलावर धाबा लागल्या गेल्या 2 बाद 22 धाबा. एकोणचाळीस धाबांची गरज. 18 चेंडू 39 धाबा. कंपल्सरी चेसिंग. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. श्रेया 11 विपक्ष शिवा 11, ज्यामध्ये प्रथमतः श्रेया 11 संघाने गोलंदाजी केली होती आणि फलंदाजी करत असताना शिवा 11 या संघानं 60 धाबा जमा केल्या होत्या आणि आव्हान ठेवलं या 61 धाबांचं श्रेया 11 संघासमोर. आणि येणारे 18 चेंडू आणि इथून 39 धाबांची गरज. गोलंदाजीतून दाखल केले जातील ज्ञानेश्वर. एक चांगली रणनीती.
सत्यानं आपण पाहत होतो अशा रणनीती तुम्हाला आखाव्या लागतील. खरं तर हे स्पेल प्रत्येकाला वाटत होतं की विराज गावडे घेऊन येईल, पण एक चांगली स्ट्रॅटर्जी, एक वेगळ्या तुम्हाला यातून एक वेगळ्या योजना क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. इथून एक चांगली मास्टर माइंडचा उपयोग केलाय. पाहूया एक गोलंदाज त्यांनी वापरलाय ज्ञानेश्वर. या षटकामध्ये जर जास्त धावा आल्यानंतर एक डोकेदुखी पाहायला मिळेल, पण जरी षटक जर चांगलं पाहायला मिळेल तर विराज गावडेची आखलेली रणनीती या सामन्यामध्ये मी म्हणेन शिवाय 11 संघाला चांगली काहीतरी चांगलं करतं त्यातून प्राप्त होईल. पाहूया गोलंदाज ज्ञानेश्वर तैनात. त्यावेळेचा चेंडू पडल्यानंतर आपण पंच आमच्याकडे वळले जातात. हा चेंडू अव्वंतर आहे, अगदी उजविष्टीच्या थोडंसं बाहेर पाहू शकताय. इथं अतिरिक्त एक धाव जोडली जाईल. धावपटला धावा लागल्या गेल्या 23 धावा, 23 रन्स. येणारे आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी तुम्हाला 38 धावांची गरज. 18 चेंडू 38 धावा, 38 धावा 18 चेंडू. हे समीकरण आता मात्र दोन्ही संघांना आपल्या डोक्यासमोर ठेवावं लागेल, अगदी डोळ्यासमोर ठेवावं लागेल. यावेळचा चेंडू बॅकफुटर गेले, मिड ऑफ मध्ये खेळून काढलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये झेल जज केला जातोय आणि इथून मात्र फलंदाज होतील झेलबाद. याच खरं तर रणनीतीची आपण वार्ता करत होतो, याच रणनीतीची आपण खरं तर चर्चा करत होतो. कारण ज्या पद्धतीने ज्ञानेश्वरच्या हातामध्ये चेंडू दिला, एका दुसरा ब्रेक थ्रू, एका दुसऱ्या खरं तर कमी धावांचे षटक आलं ना, तर या सामन्यामध्ये सुरुवातीलाच मी म्हणाल की शिवाय 11 संघांना आखलेली रणनीती आता यशस्वी पाहायला मिळते. कारण ज्या ब्रेक थ्रूची गरज होती ती ब्रेक थ्रू मिळून दिलाय. पण अजून या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका दुसरा मोठा फटका आला ना तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा श्रेया 11 संघ कमबॅक करू शकतोय. फुल टॉस, पण यावेळी हा चेंडू थर्ड मॅनच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय. थोडेसे क्षेत्ररक्षक गडबडलेत, चेंडू पकडला जातोय. इथे मात्र पंचांचा इशारा येईल. या चेंडूवर दावा किती? थर्ड अंपायर यस. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये आता बरेच काही पाहायला मिळत असतात. त्यामध्ये थर्ड अंपायर जो डिसिजन पेंडिंग आहे, कारण हा चेंडू मात्र हाईट फॅक्टर चेक केली जाईल आणि त्यानंतर मात्र डिसिजन आमच्याकडे पोहोचलं जाईल. तरी हे निर्णय घेण्यासाठी आमचे संतोषजी चौधरी सक्षम आहेत आणि त्यांनी मात्र इथं क्वालिफाय केलाय. थर्ड अंपायर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. हाईट फॅक्टर चेक केला जातोय आयोजकांच्या वतीनं. असा करतो काय? टपली मारली हा? टपली मारली. यस, आयोजकांचा डिसिजन येतोय नो. चला, आयोजक कमिटीने घेतलेला निर्णय मात्र अंतिम असेल. वन प्लस वन ना, 2 धाबा आणि फ्री हिट. चला, ज्ञानेश्वरनं टाकलेला चेंडू मात्र नकारात आपण पाहू शकता. 12th मॅन इथं आपले आहेत. तर जाऊया मैदानामध्ये पुन्हा एकदा. इथून मात्र येणारा चेंडू फ्री हिट असेल. यावेळेचा चांगला स्ट्रोक मिड ऑफ मध्ये उडालाय.
झेल टिपला जातोय. फ्री हिटचा चेंडू, किती लक्ष असतं खेळाडूंचं हे आपण पाहू शकताय. सातत्यानं 9 नंतर फ्री हिट आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो, मात्र एक जल्लोष खेळाडू मध्ये आपण पाहिलाय. इथून हा झेल घेतला होता, पण हा फ्री हिटचा चेंडू इथून मिळाला जातील. या चेंडूवर 2 धाबा. लक्ष तुमचं क्रिकेटमध्ये असायला हवं. सातत्यानं आपण म्हणत असतो की क्रिकेटमध्ये तुम्ही ध्यान आणि मन सर्व घेऊन उतरताय, आणि सातत्यानं आम्ही ते सांगत असतो की पुढील चेंडू फ्री हिट आहे. याच्यावर या चेंडूवर फक्त धावबाद रित्या फलंदाज बाद होऊ शकतायत, आणि त्या कुठल्याही प्रकारचा फलंदाज बाद नसतो. चांगली गोलंदाजी इथून मात्र ज्ञानेश्वर करताना दिसत आहेत. एका दुसरा करता नका ते चेंडू फेकलाय, पण त्यानंतर आतापर्यंत कुठल्या प्रकारचे मोठे फटके आले नाहीत ज्ञानेश्वरच्या गोलंदाजीवर. आतापर्यंत धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या म्हणजे 27 धाबा. विराज गावडेनं ही रणनीती आखली, आणि ही रणनीती मात्र आता यशस्वी पाहायला मिळते. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर रवींद्रजी घरत यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. मान्य श्री रवींद्रजी घरत. बॅटची टॉप एज बॅकवर्ड दिशेला हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक इथं प्रयत्न करतोय, चेंडू पकडला जातोय, आणि फेकी होतपर्यंत या अवधीमध्ये मिळाल्या जातील 2 धाबा, आणि 2 धावेनिशी धावपटलावर धाबा लागल्या जाते त्या म्हणजे 29 धाबा, 29 रन्स. एक चांगली स्कोर आपल्याला पाहायला मिळतो. एक्सेसचा पाठलाग करत असताना इथून तुम्हाला अजूनही बनवायचे आहेत 32 धाबा, आणि या षटकातील मात्र येणारे अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्थातच येणारे 14 चेंडू आणि 32 धाबांची गरज आहे, ती म्हणजे श्रेया 11 या संघाला 14 चेंडू आणि 32 धाबांची गरज. एक चांगली आपण ही मॅच आपण पाहू शकताय. खरं तर डू ऑर डाय अशा परिस्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळतो, कारण इथून जो संघ जिंकेल तो मात्र क्वालिफाय आपल्याला पाहायला मिळेल. ज्या परिस्थितीमध्ये आज बरेचसे सामने आपण पाहिलेत, शेवटच्या अंतिम सामने आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या फेरीतील. लोवर फुल टॉस होता, पण यावेळी या चेंडू पडल्यानंतर चांगली लाईन आणि लेन पाहायला मिळते. ज्ञानेश्वरचं कौतुक करूयात, ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिलंय, अप्रतिम गोलंदाजी म्हणूयात. या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी आहे. येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी तुम्हाला 32 धाबांची गरज. 13 चेंडू 32 धाबा हे समीकरण. एका दुसरा मोठा फटका या जर चेंडूवर आला ना तर हे समीकरण थोडंसं सोपं होईल, ते म्हणजे श्रेया 11 या संघासाठी. पण एका दुसरा जर निर्धाव चेंडू आला तर मात्र विराज गावडेने आखली रणनीती यशस्वी पाहायला मिळेल. हा शेवटचा चेंडू ज्ञानेश्वरचा. चांगला कन्वर्ट केलाय. शॉर्ट लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू थोडासा मिसफील्ड पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, पण इथून मिळाल्या जातील या 2 धाबा, आणि 2 धाब्यानिशी धावपट्टावर धाबा लागल्या जातात त्या म्हणजे 31 धाबा. येणारे आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धाबांची गरज. तुम्हाला त्या रणनीती आखाव्या लागतात, पण येणारे 12 चेंडू आणि 30 धाबांची गरज. बक्षीस वाढलं जात आहे. खरं तर गोपीनाथजी ठाकूर यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी आता मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज. षटकार चौकारासाठी सनी ठाकूर यांचे काकाश्री यांच्या वतीने बक्षीस लागलं जात आहे.
प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. येणारे 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. नवीन फलंदाज ऑस्ट्रेलियाला आपल्याला पाहायला मिळतात ओमकार ठाकूर जे आघाडीला आले होते. चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय. वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावर प्रेक्षकांच्या भेटीसाठी टोकलाय गगन बेदी. षटकार. सुरुवातीला इथे चर्चा झाली की हे षटक खरं तर विराज गावडे टाकेल की काय असं वाटत होतं, पण हे षटक खरं तर भरत टाकतात आणि त्यांच्या पहिल्या चेंडूवर ओमकारनं षटकार ठोकलाय. लोवर फुल टॉस होता चांगला. इथं मात्र फटकेबाजी करताय. थोडंसं फंबल झाले. क्षेत्ररक्षक गडबडलेत. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. इथून मिळाल्या जातील 2 धाबा आणि 2 धाब्यानिशी धावपट्टा धाबा लागल्या जातात त्या म्हणजे 39 धाबा. एक चांगली फटकेबाजी करतात. एक षटकार ठोकलाय ओमकारने. या सामन्यामध्ये अजूनही आम्ही श्रेया 11 संघ हारणार नाहीये. आम्हाला प्रत्येक षटकामध्ये 15 धावा बनवायच्या आहेत. याच करत डोक्यानं याच करत विचारानं आता मात्र ओमकार खेळताना दिसतोय. येणारे काही चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे. येणारे 10 चेंडू आणि 22 धाबांची गरज. येणारे 10 चेंडू 22 धाबा. या सामन्यामध्ये आता मात्र ओमकार शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला ना तर या सामन्यामध्ये श्रेया 11 संघ पुन्हा एकदा कारपाडा प्रीमियर लीग मध्ये आपला अस्तित्व टिकू शकतोय. लोवर फुल टॉस होता. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. क्षेत्ररक्षक आले थोडीशी गडबडलेत. या तुम्हाला इथून चुका सुधाराव्या लागतील कारण हा सामना असा आहे ना तुम्ही इथून हारलात ना तर कारपाडा प्रीमियर लीगला मात्र पुन्हा तुम्हाला 365 दिवस वाट पाहावी लागेल. आणि या सामन्यामध्ये या जर तुम्ही चुका सुधारवल्यात नो एक शॉट डाऊन. येस एक रन्स मात्र शॉट आहे. अतिरक्षमचे पंच आपल्याला पाहायला मिळतात शैलजी जवान. मागील सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी पाहिलं की प्रत्येक ज्या पद्धतीने प्रत्येकाला एक सीमा असते एक मर्यादा असते आणि त्या सीमेला जर तुम्ही त्या पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये जर बॅट आली नाही तर फलंदाज बाद सुद्धा होऊ शकतात आणि एक धाव सुद्धा कमी मिळू शकते. चला अध्यक्ष पंचायत आपण संवाद साधा त्यांच्याशी. जाऊया या सामन्यामध्ये. आता येणारे 9 चेंडू आणि इथून जिंकण्यासाठी 21 धावांची आता गरज. बरोबर धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या म्हणजे 40 धाबा. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धाब्यांची आता गरज. भरतनं इथं मात्र कमबॅक करून दिलाय. ज्या चुका आता मात्र क्षेत्ररक्षक करतायत त्या चुकांना थोडीशी भर द्यावी लागेल. क्षेत्ररक्षण करणारा खरं तर संघ तो म्हणजे शिवा 11 संघाला. नऊ चेंडू आणि 21 धाबा. गोलंदाज पुन्हा एकदा भरत तैनात असतील. 9 चेंडू 21 ची गरज. या सामन्यामध्ये आता मात्र सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्या त्या ओमकारकडं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. क्या बात आहे. अगदी यॉर्कर टाकला होता चेंडू. पायाची बोटं दिसणार चेंडू आपण पाहू शकताय. येणारे 8 चेंडू इथून मात्र 21 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. हा हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल का प्रेक्षकांच्या आता मात्र नजरा या सामन्याकडे लागल्यात. येणारे 8 चेंडू इथून मात्र 21 धावांची गरज. डू ऑर डाय. श्रेया 11 विपक्ष शिवा 11. सामना रंगला जातोय. 8 चेंडू आणि 21 ची गरज. अगदी खोलामध्ये पुन्हा एकदा यॉर्कर डिलिव्हरी आपण म्हणू शकताय. अप्रतिम चेंडू त्यांना टाकलेत. येणारे 7 चेंडू आणि या 20 धावांची गरज. या आता जे विचारलं गेलेला प्रश्न त्याचं उत्तर दिलंय. खरं तर ज्या पद्धतीने विराज गावडेनं षटक का हाताळलं नाही याचं उत्तर देतोय सध्या भरत. कारण त्याच्या बॉलिंग करत असताना पहिल्या चेंडू षटकार आलाय पण त्यानंतरचे त्याने चेंडू अप्रतिम फेकलेत. अप्रतिम त्याचे गोलंदाजी राहिलाय. या षटकातील आता मात्र शेवटचा एक चेंडू आहे. येणारे 7 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 7 चेंडू 20 ची गरज. यावेळचा चांगला स्ट्रोक श्रेयस पाटील चिकुवाडीचा खेळाडू आणि त्याने टिपलेला झेल. फलंदाज होईल झेलबाद. धाबांची गरज. धावपट्टावर धाबा लागल्या गेल्या त्या म्हणजे 41 धाबा. 41 धाबा धावपट्टा लागल्या गेल्यात. येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 20 धाबांची कंपल्सरी चेसिंग. एक शॉर्ट टीम मीटिंग घेतली जाते कारण या धावा आपण बऱ्याच वेळा प्रत्येक वेळा मी होताना पाहिल्यात. क्रिकेटमध्ये
खरं तर जेव्हा तुम्ही आशेकाला शक्य कराल तेव्हा तुमच्यामध्ये ते प्रयत्न असतील तेव्हा तुम्ही ते सामना जिंकत असता. पण इथून मात्र येणारे 6 चेंडू आणि 20 ची गरज. गोलंदाज दाखल केले जातील सुशांत. 6 चेंडू 20 ची गरज. निर्णायक सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. सध्याच्या स्थितीला किती धावा पडू शकतात क्रिकेटमध्ये. येणारे 6 चेंडू 20 ची गरज. इथून दाखल केलेत गोलंदाज सुशांत. ऑस्ट्रेलियाला आपण पाहू शकता फलंदाजी करण्यासाठी प्रमोद आणि त्यांना साथ देणारे आमचे ओमकार ठाकूर सलामीला आलेत. त्यांच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. पण ती फलंदाजी आता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत करावी लागेल. आणि तो तुम्हाला जर यश जिंकायचं असेल हा सामना जिंकायचा असेल तर या आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. तेव्हा तुम्ही प्रसिद्ध व्हाल. येणारे 6 चेंडू 20 ची गरज. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल. श्रेयस साठी बक्षीस लागलं जातंय सुनील आणि सूरज आणि सनील याच्याकडून. श्रेयस पाटील याला झेल टिपला त्याच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. चिकूवाडीचा खेळाडू अप्रतिम त्यानं झेल टिपलाय. 20व्यात शॉर्ट पद्धतीचा चेंडू हाफ ट्रॅकर त्याला ओढून दिलाय. सीमारेषा पलीकडे टोकलाय. षटकार. येणाऱ्या आता मात्र 5 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. षटकार ठोकलाय प्रमोदनं. या सामन्यामध्ये अजूनही श्रेया 11 संघ जिंकणार हे सांगणारे षटकार येतात त्याच्या बॅट मधून. येणारे 5 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. यावेळीचा चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक तिथं आहेत. इथं मिळाल जाईल एकेरी धाबेनिशी. येणारे आता 4 चेंडू इथून जिंकण्यासाठी 13 ची गरज. कंपल्सरी चेसिंगचा सामना. प्रेक्षकांच्या मात्र आता नजरा या सामन्याकडे वळल्या जातात कारण हा सामना हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतोय. अगदी या सामन्यामध्ये अजून आपण बॅलन्सिंग सामना म्हणूया 50-50 सामना. अगदी या सामन्यामध्ये आता कुठला संघ जिंकणार कुठला संघ कारपाडा प्रीमियर लीगच्या अगदी शेवटच्या क्षणाचे आनंद घेणार यासाठी येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात तुम्हाला 13 धाबा. 4 ला 13 हे समीकरण डोक्यात ठेवावं लागेल श्रेया 11 संघाला. हे समीकरण डोक्यात ठेवावं लागेल शिवा 11 संघाला. येणारे 4 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. काय हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर सुशांतच्या षटकाराला पण समोर आहेत आता ओमकार ठाकूर. तिच्या बॅट मधून आतापर्यंत षटकार आणि चौकाराची भाषा बोलली जाते. त्या समोर कशा प्रकारे गोलंदाजी करेल हा गोलंदाज सुशांत. यावेळी या उडालेला बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत पण त्यांच्या आवाक्यामध्ये हा झेल नव्हता. इथून मिळत जातील या 2 धाबा. येणारे आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात 11 धाबा. 3 चेंडू 11 धाबा. अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 2 षटकारांची गरज. अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 3 चौकारांची गरज या सामन्यामध्ये. पण येणारे 3 चेंडू आणि 11 धाबा. समोर आहे ओमकार ठाकूर. त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची पण चांगली गोलंदाजी सुद्धा करतात सुशांत गोलंदाज. 3 ला 11 काय सामना पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मॅच. या चेंडूवर जर एका दुसरा मोठा फटका आला ना तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा मात्र प्रेक्षक साठी जशी मॅच पाहिजे तशी मॅच आज एन्जॉय करताना प्रेक्षक सुद्धा पाहायला मिळतील. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात 11 धाबा. गुपनाजी ठाकूर यांच्या वतीने प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. पाहूया येणारे 3 चेंडू आणि 11 धाब्याची गरज. गोलंदाजी चांगली करण्याचा उद्देश आहे सुशांतचा. समोर आहेत फलंदाज ओमकार. चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय बॅट मधून. लॉंग 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 ठोकलाय. षटकार. दोन चेंडू आणि मात्र 5 धाबांची गरज. चांगली मॅच पाहायला मिळते. इथून मात्र आज श्रेया 11 संघ अजून सांगतोय ओमकार सांगतोय अजूनही आम्ही हारलो नाहीत या सामन्यामध्ये. या कारपाडा प्रीमियर लीग मध्ये आम्हाला चॅम्पियन व्हायचे असे बॅट मधून त्याचे षटकार येतात.
2 चेंडू आणि मात्र 5 धाब्यांची गरज. सामना जर आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या वाजवा सामन्यासाठी. येणारे 2 चेंडू आणि 5 धाब्याची गरज. हाय व्होल्टेज मॅच. शेवटच्या 6 चेंडू मध्ये 20 ची गरज होती, मात्र येणारे 2 चेंडू आणि 5 ची गरज आले. समोर आहेत ओमकार ठाकूर, गोलंदाजी करतात सुशांत. 2 चेंडू 5. हाय व्होल्टेज मॅच. एका बाजूला विराज गावडेने केलेल्या रणनीत्या, इथून हे स्वप्न मात्र भंगलं जाईल का? काही स्वप्न पूर्ण करेल आज विराज गावडे. मात्र समोर गोलंदाज आहेत सुशांत आणि तेवढी चांगली फलंदाजी करणारा ओमकार ठाकूर अजूनही मात्र ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. येणारे 2 चेंडू आणि 5 ची गरज. माफी असावी. येणारे 2 चेंडू 5 धाबा. 2 ला 5 कंपल्सरी चेसिंग. एक मोठा फटका या सामन्यामध्ये पुन्हा एकदा श्रेया 11 संघाला या सामन्यामध्ये कार्पाडा प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला जिंकून देऊ शकतोय. हाय व्होल्टेज मॅच. प्रेशर, दबाव हे आपण पाहू शकतो. अगदी या फलंदाच्या जवळ अशा प्रकारची फिल्डिंग लावली जाते. सत्यानं आपण अशा स्पर्धा पाहत असतो, असे सामने पाहत असतो. पण येणारे 2 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. 2 चेंडू 5 धाबा. दोन चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. गोलंदाजीतून तैनात सुशांत. समोर आहे ओमकार ठाकूर. यावेळी ठोकलाय लॉंगांच्या डोक्यावरून श्रेया 11 संघाला. मात्र या सामन्यामध्ये आम्ही अजून जिवंत सांगणारा षटकार. रवींद्र पांडुरंग घरत यांना विनंती केली जाते. रवींद्र पांडुरंग घरत या मान्यवरांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर यस, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्यानं खतर एकतर्फी सामना आपल्या मुठीमध्ये मिळवून दिला असा श्रेया 11 संघाचा ओमकार ठाकूर. अक्षरशः त्याला खांद्यावर आणलं जात आहे आणि गोपीनाथजी ठाकूर आणि प्रमोद ठाकूर, ओमकार ठाकूर आणि प्रमोद ठाकूर यांना गोपीनाथजी ठाकूर यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाते. दोन्ही खेळाडूंनी लगेच यायचं आहे आणि गोपीनाथजी ठाकूर यांच्या शुभ असते. मात्र त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. आज खरं तर या सामन्याचा हिरो शेवटपर्यंत राहिला. मी हा सामना जिंकू शकतो हे सांगणारे त्याच्या गजरंजी घरत यांच्या शुभ असते. मात्र मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यात येते. गजानन घरत यांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय ओमकार ठाकूर. आणि चिकुवाडीचा आमचा श्रेयस पाटील 100 रुपयाचं कॅश प्राइज घेण्यासाठी आपण लगेच यायचं आहे. येस, मॅन ऑफ द मॅचचा किताब गजननजी घरत यांच्या शुभ असते ओमकार ठाकूर या खेळाडूला देण्यात येतोय. 6 चेंडू आणि 20 ची गरज असताना अगदी 1 चेंडू ठेवून तो सामना जिंकून दाखवलाय. जोरदार टाळ्या वाजवा ओमकारचा खेळ आवडला असेल तर.